आणि मी 3 इडियट्स मी आधी बघितला आणि मग त्याच्यामध्ये जो फरहान कुरेशीचा जो सीन आहे बघ, माधवनचा त्याच्या वडिलांना तो वडिलांना कन्व्हिन्स तसं. करताना की मला नाही होतं इंजिनिअरिंग, मला नाही करायचं, मला फोटोग्राफर हं. व्हायचं. तो सीन मला इतका कनेक्ट झाला, म्हटलं की अरे यार, आता 3 इडियट फिल्म मम्मी पप्पांना दाखवली पाहिजे आता. म्हणजे माझी घुसमट काय होते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हे मला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. पोहोचवायचं. तर मग मी मम्मी पप्पांना घेऊन गेलो. मग तो सीन यायच्या अगोदर मी पप्पांना सांगितलं वॉशरूममध्येच, की "पप्पा, आता एक आहे ना महत्त्वाचा सीन येणार आहे. तो तुम्ही बघा आणि मला सांगा तो कसा झालेला आहे आणि मग आपण त्याच्यावरती बोलूयात." हं. तर पप्पा म्हणाले, "ओके, फाईन." आणि मग तो सीन लागला आणि मग मी त्यांचा हातात आधी घेतला होता. आधी सैल होती, तर सैल मग घट्ट, घट्ट, घट्ट आणि ज्या मोमेंटला परीक्षित सहानी म्हणजे म्हणतात ना, की तो बोलतो ना, की "वो लैपटॉप वापस लेगा कि नहीं? अरे वो देखिए तुम्हारा कैमरा जो लेना है." तो सीन जिथं एंड होतो तिथं मी असं घट्ट पकडलेलं पप्पांना आणि मग पप्पांना म्हणाले, "पप्पा, माझी सध्या ही घुसमट होते. तो फरहान कुरेशी जो आहे ना तो मी आहे. तर मग मला द्या ना एक चान्स द्या ना." तर मी जास्त नाही मागत. मला फक्त 2 वर्ष द्या. 2 वर्षात जर मी नाही स्वतःला प्रूव्ह केलं, तर मग आहेच की माझ्याकडे डिग्री आहे चांगली.